यस, धन्यवाद समाधान दादाकाले. यापुढील होणारा सामना एकीकडे मॉडर्न आर्ट संघ तर दुसरीकडे विभूती नेटवर्क सायबा संघ आपल्याला पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहरा आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि सामन्याकडे वळतोय, जिथे सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे मॉडर्न आर्ट संघ विरोधामध्ये विभूती नेटवर्क सायबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण बहिराई, दोन्ही सलामीवीर फलंदाज राहुल मोडे आहे, तर दुसरीकडे हेमंत गडेगावकर. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच अजित निकम सर, तर दुसरीकडे वैभवदादा पाटील. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक नामांकित असं पंच. पहिला चेंडू या वेळेला दहाडलाय, सुरुवात करून देतोय. आक्रमण हल्ला राहुल मोरेच्या बॅट मधून येतोय. ब्रँडेड चौकार, VPL चौकार. एक चेंडू 4 धावा धाफकार. येस, थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर आक्रमण हल्ला होतोय या ठिकाणी आणि राहुल मोरे का जाणला जातो. पहिला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला पंच हवेमध्ये हात उंचावतात, अर्थातच नो चेंडू. अतिरिक्त धावेने धावसंख्या त्यावेळेला भर पडली जाते. पहिल्या चेंडूवर आतापर्यंतच एक चेंडू हाताळला जातो. 5 धावा धाफळकावर. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू. यावेळेला बॅटल स्वीप अटेंड केला जातोय. सिंगल धाव स्ट्राईक रोटी केली जाते. सिंगल धावेने यावेळेला दुसरीकडे यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या म्हणजे 5च्या वर्षामध्ये ज्या खेळाडूंना अक्षरशः प्रभावित करून सोडलं होतं तो फलंदाज यावेळेला राईट हँड बल्लेबाज हेमंत गडीगावकर येतोय. पुन्हा एकदा हाच प्रयत्न होतो बॅटल स्वीपचा, परंतु यावेळेला काय घडलं जातंय, डायरेक्ट हिट असतात मात्र यावेळेला चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर 1+4 5 धावा धाफळकामध्ये ऍड होतात. येस डीजे. यस, थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 11 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी चुकी घडली जाते आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये चुकी घडते त्या वेळेला मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना की क्रिकेटला चुकीला माफी नाही. आणि ह्याचं रूपांतर 5 धावेमध्ये येत असताना पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धावे ते. आतापर्यंत वैयक्तिक 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा चेंडूला दहाडला होता उंचाळी घेत असताना, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळेला चेंडूला गॅदर केला गेला. सिंगल धावी येत असताना पाहायला मिळते. 5 चेंडू. अखेरचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. बॅकफुटला येतो, हलक्यात आणि खेळतो आणि सिंगल धावेने पहिल्या षटकाचा खेळ होतोय. धावत संख्या पहिल्या 6 चेंडू मध्ये 14 धावा. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने. ऐकूयात एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू डीजे. आशिष शर्मा येतोय गोलंदाजी मार्कवर यावेळेला. ह्या गोलंदाजांना देखील आपण पाहायला गेलं तर टीम JCC संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या सीझन मध्ये एक वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि हा गोलंदाजावर खरोखरच म्हणजे वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट ज्या खेळाडूंच्या नजरा होता हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू यावेळेला दहाडला जातोय, परंतु तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळेला सिंगल धाव घेतली जाते. ट्रॅपच्या साईने खेळला गेला होता चेंडूला. सिंगल धावेने धावत संख्येत 1ने भर पडले जाते. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तेजसदादा म्हात्रे यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तेजसदादांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचंय. यावेळेला काय घडलं जातंय, धावचीची संधी. पंच अजित निकम सर नॉट आउटचा इशारा येतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा. धाव संख्येत आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होतो. आशिष शर्मा गोलंदाजी मार्कवर पहिले 2 चेंडू 2 धावा धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा यावेळेला चेंडू पुन्हा एकदा उछाले घेतो. यावेळेला सन्मान दिला जातोय. म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना की अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो.
आणि ह्या वेळेला सन्मान देत असताना डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला, बॅकफुटला येत असताना राहुल मोरे यावेळेला, राहुल मोरे जाणतो म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेटर म्हणून ह्या खेळाडूला ओळखला जातो आणि तशा प्रकारची खेळी करत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत धावसंख्या 3 चेंडूंचा द्वितीय षटक मार्गस्थ असताना 17 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवर फलंदाज आपण पाहायला गेलं ना तर यंदाच्या सीझन मध्ये जो फलंदाज हेमंत घडीगावकर आहे, तर दुसरीकडे आशिष, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आशिष आहे, दुसरीकडे सायबर प्रीमियर लीग मध्ये आपण ह्या खेळाडूला पाहिलं होतं, अक्षरशः खेळाडूंना प्रभावित करून सोडलं होतं. तो हेमंत घडीगावकर आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं उत्तम उदाहरण हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडू खेळले जातात. यावेळेला पुन्हा एकदा बॅटल स्पेप अटेंड करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते का, पंच निकम या ठिकाणी कळवतात, आमच्यापर्यंत दर्शवतात लेग बायच्या रूपाने ही सिंगल धाव येते. 1 to go, शेवटचा चेंडू. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 19 धावा धावफलकावर आणि या चेंडूला दहाडला गेलाय, सीमारेखा पार, VPL चौकार. येस, थँक्यू डीजे. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदा वर्षात आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचं 6वं पर्व आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर स्वयं गिरकर येतोय अध्यक्ष. या स्पर्धेचे आपण पाहायला गेलं तर फय्यद शेख उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. दिलीप शर्मा सल्लागार, ऋषीदादा देसाई सल्लागार, रंजनदादा पाटील खजिनदार, लॉसंग कोरिया यांना आपण पाहतोय उपखजिनदार, वैभवदादा नवार यांना पाहतोय. सदस्य आपण पाहायला गेलं तर भरतदादा मोरे, प्रशांत घरत आपण पाहतोय, अहमद राजा मनसुरीला आपण पाहतोय, तेजस म्हात्रे यांना आपण पाहतोय, अलकेश दादा पाटील असतील. ह्या सर्वांच्या वतीनं आज ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा प्रत्येक खेळाडूंचं अर्थातच आपण पाहायला गेलं तर तितकंच ह्या स्पर्धा सक्सेस करण्यासाठी तितकंच श्रेय राहिलं. यावेळेला काय लोअर फुटाचा चेंडू होता, स्वयं गिरकर यावेळेला चुकी करतोय का, सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंतचा एक चेंडू हाताळला गेलाय. 25 धावा राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. स्वयं गिरकर पुन्हा एकदा यावेळेला फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हा खेळाडू क्लास दर्शवतोय आणि ह्या खेळाडूकडे तशा प्रकारचा क्लास आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग अप, चेंडू जातोय यावेळेला इन टू द पार 4 धावेंसाठी. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटचे एक नवदीप सदस्य आदरणीय सन्माननीय विमल सिंग यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचंय मंचावरून, आसन असतं व्हायचंय. विमल सिंग यांना विनंती असेल आपण देखील यायचंय. पुन्हा एकदा धावफलकाकडे वळतोय जिथे धावत संख्या आतापर्यंत 29 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. त्यावेळेला थोडासा फंबल होतोय आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये येत असताना पाहायला मिळतं. सिंगल धावेने आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर फुळलं जात आहे. धावत संख्या आतापर्यंत 30 धावा धावफलकावर कुटण्यात यश मिळत आहे. आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर दोन्ही सलामीर फलंदाज, हा उल्लेख करायचा होता तो फलंदाज यावेळेला राहुल मोरे बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतोय. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅन कडे, ऐकूयात एक धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज यावेळेला मयूर जाधव, म्हणजे मॉडर्न आर्ट संघ आपण पाहायला गेला तर पूर्णतः यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. यंग टॅलेंटचे एक स्टारकास्टने भरलेला हा संघ पाहायला मिळतोय. म्हणजे राहुल मोरे असेल, त्यानंतर हेमंत घडीगावकरला आपण पाहतोय, राहुल परदेशीला आपण पाहतोय, विक्रांत अंडेल असेल ह्या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळेल. त्यानंतर आपण मयूर जाधव सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय की यंग टॅलेंटने भरलेला संघ पाहायला मिळतोय. ऋतिक घरत सारखा खेळाडू असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला काय घडलं जात आहे, चेंडू सुपरप्रित्य चेंडूला गॅदर केला जातोय. सिंगल धाव येत आहे आशिष शर्मा. 1 to go.
शेवटचा चेंडू आणि ही ओळख आहे. खरं पाहायला गेलं तर अजित निकम सरांची ओळख आहे. एक आगळा वेगळा प्रयत्न केला जातो आणि हे अक्षरशः आज लोकप्रिय म्हणून ओळखलं जातं. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय, सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं, परंतु यष्टी रक्षक देखील तितकाच प्रयत्न या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डगआउट मधून टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, अर्थातच चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ होतो, 18 चेंडूंचा खेळ होत असताना 33 धावा, 33 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेमॅनच्या दिशेने ऐकूयात एक सुमधुर संगीत. यस, थँक्यू डीजे. मित्रांनो, ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेडे लावणार ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज अक्षरशः आपल्याला वेडे लावून ठेवलंय ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय VPL सीझन 6 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आणि तितक्याच एक वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंसाठी एक आपण पाहायला गेलं तर नवीन संधी यंग खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये ह्या स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतं. सुजलाम सुफलाम रित्या आतापर्यंत ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफळकार आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला तर सांघिक चतुर्थार्थ षटक हाताळतोय यावेळेला आशिष शर्मा सारखा गोलंदाज. आतापर्यंतचे 2 चेंडू हाताळतोय. ज्या प्रकारे आशिष शर्मा हा गोलंदाजी हाताळतोय, परंतु यावेळेला चेंडू रिव्हर्स सिफाट एंड सक्सेसफुल रित्या मयूर जाधव यांच्या बॅट मधून येतोय. VPL चौकार. येस, थँक्यू डीजे. हा थोडासा उल्लेख केला होता की बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे यंग टॅलेंट आहे, दुसरीकडे अनुभवाची ताकद असणारा विभूती नेटवर्क सारखा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतचे जे चेंडू हाताळले 4 चेंडूंचा खेळ होतोय, परंतु मयूर जाधव काय फलंदाजी केली जाते, वैयक्तिक एकाकी झुंज देतो. राहुल मोरे जातोय त्याप्रमाणे मला वाटलं थोडासा कुठेतरी प्रेशर येईल, दबाव येईल, परंतु त्यानंतर जब शेर जाता है तो सव्वा शेर आता है. ऐसी स्टार कास्ट है मॉडर्न आर्ट की. वंडुगोचा इशारा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. धावत संख्या धाफळकार आतापर्यंत 41 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतंय. यावेळेला काय घडलं जातंय, सूरज चव्हाण चुकी करतोय का, परंतु कॉम्बिनेशन फील्ड दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णतः नजर दिली जात आहे आणि सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करत असताना शेवटच्या चेंडूवर 2 धावा येतात. 4 षटकांचा खेळ होत असताना धावफळकावर आपण पाहायला गेलं तर 43 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय हितांश युगांश 11 संघाचे ऑनर हितेश दादा गवली यांना विनंती असेल आपण यायचंय. वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत असतील. आपण मंचावर येऊन आसन असतं व्हायचंय. हितेश दादांना विनंती असेल आपण यायचंय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ होत असताना 24 चेंडूंचा खेळ होतोय. 43 धावा धाफळकावर आणि शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. यावेळेला सूरज चव्हाण पहिल्या चेंडूवर सुरुवात करतोय. हेमंत घडीगावकर 4 धावेने. यस, थँक्यू डीजे. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये यावेळेला किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्यावर देखील नजर असेल. आतापर्यंत धावफळक आपण पाहायला गेलं तर कोऱ्याने ओढत असताना पाहायला मिळतं. धावा आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना तर धावत येत असताना खरोखर पाहायला मिळतात. 47 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या. तर हेमंत घडीगावकर ज्या प्रकारची खेळी करतोय, एकाकी झुंज देतोय, एकाकी किल्ला लढवतोय, अक्षरशः मैदानाला आग लावतोय की काय अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे. म्हटलं जातं ना, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा फलंदाज ओळखला जातोय हेमंत घडीगावकर. तर दुसरीकडे
थोड्याच वेळानं वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर आदरणीय सन्माननीय माननीय राजीवजी पाटील यांच्या मैदानात शुभ आगमन होईल. वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील, आपले सर्वांचे लाडके नाना. वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील, आपले सर्वांचे लाडके नाना या ठिकाणी येत आहेत. मंद मंद पावलांनी ह्या मंचावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राजू नाना, वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. राजीवजी पाटील, राजू नाना खरोखरच क्रिकेटवर अतूट असं प्रेम असणारा आणि प्रत्येक खेळावर प्रेम असणारा ह्या व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राजू नाना पाटील यांचं ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन पर्व 6वा आणि 6व्या पर्वामध्ये हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पहिला सामना पुन्हा एकदा चेंडूला दहाडला गेला. मयूर जाधव यांच्या बॅटमधून येतो यावेळेला 4 धावेने. आतापर्यंत धावफळकावर आपण पाहायला गेलं 60 धावा कुठल्या जातात. क्लास दर्शवतोय यावेळेला. म्हटलं जातं ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हा क्लास दर्शवतोय मयूर जाधव जशा प्रकारची फलंदाजी करतोय. आतापर्यंत धाव संख्या 64, 64 धावा धावफळकावर. 1 to go चा येतोय कॉल. शेवटचा चेंडू असेल. बॅफुट लावून पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडलं जातंय, पुन्हा एकदा गौरव पाटकर चुकी करतोय का आणि चुकीचं रूपांतर 4 धावेने. धाव संख्या यावेळेला खुळली जाते, फुळली जाते. धाव संख्या 68, 68 धावा धावफळकावर कुठल्या जातात. मंचावर आपल्याला पाहायला मिळतात वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नाना अर्थातच राजीवजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष फैजी शेख असतील, कार्याध्यक्ष किशोरदादा पाटील असतील, सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. खजिनदार लॉसंग कोरिया आपण पाहतोय, उपखजिनदार वैभव दादा, या ठिकाणी वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके नाना राजीवजी पाटील यांचा या ठिकाणी शुभ सत्कार करण्यात येतोय. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फैजी शेख यांना विनंती असेल, फयूबाई आपल्याला विनंती असेल, आपल्या शुभ हस्ती या ठिकाणी नानांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन आणि हे स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आणि ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी हे सन्मान चिन्ह देऊन राजू नानांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. ह्या स्पर्धेचं 6वं पर्व. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी ही स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये 6व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहायला गेलं तर टीम दुर्गेश 11. दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला टीम दुर्गेश 11 संघ. तिसऱ्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर तेजस 11 संघ पाहायला मिळाला. चौथ्या वर्षामध्ये साई हस्ती सायबा संघ आणि 5व्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर टीम सायबा संघ होता. 6व्या वर्षामध्ये आपण पाहायला मिळतं कोणता संघ
ह्या जुगलबंदीमध्ये चॅम्पियन संघ ठरेल ह्यावर मात्र नजर असेल. सामन्याकडे वळतोय जिथे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो 36 चेंडू आणि 69 धावेंचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळतंय. तसेच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एक सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणावा लागेल की अमेया क्लासिक क्लब यांच्याकडून हे मैदान उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे गोल्डन स्टार अकॅडमी, अमेया क्लासिक क्लब यांच्याकडून देखील आपण पाहायला गेलं तर हे मैदान उपलब्ध करून दिलं. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज आपण पाहायला गेलं तर सुजलाम सुफलाम रित्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे 2 संघामध्ये ही जुगलबंदी लढत असताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मॉडर्न आर्ट संघ असेल तर दुसरीकडे विभूती नेटवर्क सायबा संघ. पहिले 2 चेंडूंचा खेळ होत असताना 2 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर यावेळेला निशांत पिळाने काय गोलंदाजी हाताळली जाते डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. करण बहिराई आहे, दुसरीकडे गौरव पाटकर सारखा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच क्षमता आहे, परंतु यावेळेला कशा प्रकारचा खेळ निभावला जाईल ह्यावर नजर असेल. पहिले तीन चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावर येत असताना निशांत पिळाने वडा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा केला जातो. बॅकफूट लावून ट्रॅपच्या साईडने खेळला जातो. यावेळेला चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये येत असताना धावसंख्या फुळली जाते. येतोय पुन्हा एकदा डीजे व्हॅनच्या दिशेनं. येस, थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चुकी घडली जाते आणि ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला मात्र 4 धावेने धावसंख्येत भर पडत असताना 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. वसुविरार अंडरम बॉक्स क्रिकेटचे अजून एक नवदीप सदस्य अहमद राजा मनसुरे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 4 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटचा चेंडू, यावेळेला न जगत भरा एक आगळा वेगळा प्रयत्न यावेळेला सक्सेस साधतोय. पुन्हा येतोय लगातारचा दुसरा चौकार. यस डीजे. यस, थँक्यू डीजे. शेवटचा चेंडूचा खेळ, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला थोडासा प्रेशर आहे, दबाव आहे. ज्या वेळेला काय क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की जब बडे शॉट येत आहे ना तब दिमाग पे हल्ला होता है. आणि अशा प्रकारचं दृश्य दिसतंय. म्हणजे लगातार 2 चेंडूवर 2 प्रहार आले आणि त्यानंतर अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर फुळलं जातंय. चेंडू यावेळेला शेवटचा चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार. लगातारचे 3 चेंडू 3 प्रहार करत असताना धावसंख्या आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ होतोय. 15 धावा धावफलकावर येतात. आमची मुख्य स्क्रीन यावेळेला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दर्शवते की येणारे 24 चेंडूमध्ये अजून देखील 54 धावांचं आव्हान अजून देखील पार करायचं आहे. लक्ष आपण पाहायला गेलं तर भलं मोठं आव्हान होतं. धावसंख्या शिखरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दुसरीकडून तशाच प्रकारची सुरुवात होते. दोन्ही सलामीर फलंदाज, एकीकडे करण बहिराई तर दुसरीकडे गौरव पाटकर. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच क्षमता आहे, परंतु यावेळेला खेळ कशा प्रकारे घडेल यावर देखील नजर असेल. पहिल्या 6 चेंडूमध्ये 15 धावा धावफलकावर कुठल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर यावेळेला हेमंत गडीगावकर येतो. राऊंड विकेटचा मारा केला जातोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा गोलंदाज ओळखला जातोय. सामोरा तितक्याच तगडा ताकदवान असा फलंदाज गौरव पाटकर यावेळेला.
कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू येते सिंगल धावेमध्ये. धावा संख्येत पुन्हा एकदा एकने भर पडला जात आहे. 16 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. धावेंचं ग्राफ आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर चांगल्या रीतीने येत असताना पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगली खेळी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात. जशा प्रकारे करण बहिराई यांच्या बॅटमधून ज्या धावा कोऱ्याने ओढतात, आपल्या संघाला विजय मिळवून देईल का ह्यावर देखील नजर असेल. तर दुसरीकडे यंग टॅलेंट असणारा हा संघ अर्थातच मॉडर्न आर्ट संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक स्टार कास्ट यंग स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ऋतिक असेल, त्यानंतर राहुल परदेशीला आपण पाहतोय, राहुल मोरेला पाहतोय, त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मयूर जाधव सारख्या खेळाडू पाहतोय. दीपक बांबरे आपल्याला पाहायला मिळतोय ह्या संघामधून. निशांत पिळाणे असेल, शशिकांत असेल, हे नवीन यंगस्टर आणि स्टार कास्ट ह्या संघामधून आपल्याला पाहायला मिळत आहे. मंचावर आपल्याला पाहायला मिळतात राजू नाना तुम्हा सर्वांचे खेळाडूंवर आणि खेळावर सातत्याने प्रेम करणार एक व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय सन्माननीय राजू नाना यांना देखील आपण आज पाहतोय हे स्पर्धेचा आनंद घेत असताना. धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर आमचे मॅन्युअल स्कोरर शॉन 17 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ होता. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू चुकी करतोय राहुल परदेशी आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. VPL चौकार. यस थँक्यू डीजे. 21 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. जशा प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची सुरुवात आतापर्यंत मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा आणि त्यानंतर चौथ्या चेंडूमध्ये हेमंत घडीगावकर यांच्यावर प्रहार. गौरव पाटकर दुसरीकडून पुन्हा एकदा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल यावेळेला मयूर जाधव आहे. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा धावफळकावर. 1 to go. शेवटचा चेंडू. पंच अजित निकम समोर यावेळेला दर्शवत असताना प्रेक्षकांना देखील हवा असा पंच अर्थातच अजित निकम सर यांचा आवाज आणि हा पुकार दिला जातोय. म्हणजे शेवटचा चेंडू असेल त्यावेळेला पुकार देत असताना प्रेक्षकांचं देखील खेळाडूंना देखील ते आतुरता असते की शेवटच्या चेंडूवर ज्या वेळेला पंच अजित निकम सर जो कॉल देतोय तो खरोखरच एक 2 षटकांचा खेळ होत असताना धाव फळक शॉन 22 धावा धावफळकावर येतात. पहिल्या 12 चेंडूमध्ये 22 धावा धावफळकावर म्हणजे पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये 15 धावा आल्या आणि त्यानंतर हेमंत घडीगावकर जशा प्रकारे धावांना रोख लगावतोय 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला राहुल मोरे येतोय. स्वकर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर ह्या संघाचा आयकॉन आणि कॅप्टन म्हणून एकीकडे आपण पाहायला गेलं तर मॉडर्न आर्ट संघाचा हेमंत घडीगावकर, तर दुसरीकडे आयकॉन खेळाडू राहुल मोरे. यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. अष्टपैलू असा खेळाडू आहे, परंतु पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन सिंगल धावे त्यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला जातो. कॉम्बिनेशन फील्ड केलं जातं. दीपक बांबरे येतोय. सिंगल धाव पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा येत असताना पाहायला मिळतं. यावेळेला काय गरजेचं आहे, कारण लक्ष आपण पाहायला गेलं तर 36 चेंडू 69 धावांचं भलं मोठं आव्हान आहे, परंतु तशा प्रकारची फलंदाजी करतोय. परंतु दुसरीकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये ही हा संघ तितकाच प्रभावित करून सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चुकी घडली. हा प्रेशर होता, हा तणाव होता आणि पहिला गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय विभूती नेटवर्क सायबा संघाचा कर्णधार गौरव पाटकर. बॅक टू द डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. राजू नाना आपल्यामधून रजा घेतात. धन्यवाद. वसईविरा रनरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं
राजू नाना आमच्यापर्यंत आले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद नानांचं. नेहमी खेळावर वसी विरार अंडर बॉक्स क्रिकेट असो वा इतर खेळ असो, खेळावर नेहमी एक प्रेम करणारा व्यक्तिमत्व अर्थातच राजू नाना. वसी विरार महापौर तुम्हा सर्वांचे लाडके राजू नाना यावेळेला आपल्यामधून रजा घेत आहेत. सामन्याकडे वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळते येणारे 12 चेंडू मध्ये अजून देखील 40 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. 3 षटकांचा खेळ होत असताना 29 धावा धावफलकावर, म्हणजे पहिल्या षटकामध्ये जशा प्रकारची सुरुवात होती तशा प्रकारची सुरुवात नंतरची 2 षटकं आली त्यामध्ये पूर्ण धावेंना रोख लगावला. ज्याप्रमाणे राहुल मोरे यांनी षटक हाताळलं जबरदस्तरित्या, त्यानंतर हेमंत गडिगावकर आणि पुन्हा एकदा हेमंत गडिगावकर वैयक्तिक षटक दिलं. चौथं षटक हाताळण्यासाठी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक दुसरा तर सांगिक चतुर्थार्थ षटक हाताळतो. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला गेली तर फक्त आणि फक्त 30 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. यावेळेला दुसरा गडी गमावला जातोय. करण बहिराईच्या रूपानं बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतोय. एस डी जे यस थँक्यू डीजे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 39 धावा अजून देखील धावफलकावर लगवायच्या आहेत. परंतु ऋतिक घरात ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करतोय सुपररित्या, धावसंख्येत 1 ने भर पडला जातोय. पूर्णतः प्रेशर आहे, दबाव आहे आणि सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फ असं जात असताना पाहायला मिळतंय. सामन्याचं पारडं थोडंसं एकतर्फ जात असताना पाहायला मिळतंय. यष्टीरक्षकाकडे थ्रो केला जातोय डायरेक्ट. पंचांचं डिसिजन काय येत आहे, नॉट आउटचा डिसिजन येतोय. पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की इकडे हबीब शेखला आपण पाहतोय. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर वैभव दादा पाटील मॅम फ्रॉम आगाशी. त्यानंतर आपण पाहतोय मुख्य पंच, सर्वांना हव्यवैसे वसई तालुक्याला लाडके असणारे पंच अर्थातच अजित निकम सर यांना देखील आज आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आणि गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये देखील आपण पाहिलं होतं हे वसई तालुक्यावरचं पंचांचं देखील आज प्रेम पाहायला मिळतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू, चेंडूला दहाडला यावेळेला 4 धावेंसाठी. परंतु यावेळेला हा लेट येतोय का चौकार. वन टू गोचा कॉल येतो. शेवटचा चेंडू अर्थातच 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येत नाही, निर्धाव चेंडू जातोय. 4 षटकांचा खेळ होत असताना धाव संख्या धावफलकावर आपण पाहायला गेली तर 36 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. सामन्याचं समीकरण थोडंसं एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळत आहे. थोडंसं 6 चेंडू 33 धावेंची गरज. गोलंदाज दीपक बांबरे गोलंदाजी मार्कवर येतोय. स्वयं गिरकर पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला गेला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. यावेळेला शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सामन्याचा फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असेल का ह्यावर मात्र नजर असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, राहुल मोरे येतोय. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातोय. थोडासा प्रेशर आहे, दबाव आहे. येणारे शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. शशिकांत यांचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न उदर स्वयं यांना देखील करायला हवा होता. सामन्यामध्ये थोडासा कुठेतरी उशीर झालाय. सामना टार्गेट भला मोठा होता, सर्वात मोठं टार्गेट मला वाटतं 69चं टार्गेट दिलं होतं. त्यामध्ये फलंदाजी हेमंत गडिगावकर ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, त्यानंतर असेल मयूर जाधव ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, एक भलं मोठं असं टार्गेट होतं. आणि टार्गेटला पाहता पाहता आतापर्यंत सामना आपण पाहायला गेला तर एकतर्फा असा जात असताना पाहायला मिळतोय. मृदुल एक मिनिट थांबवतोय. चला साहेबा कॅप्टन, साहेबा कॅप्टन लगेचच यायचंय, येऊन थांबायचंय इकडे.
चला शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज येतो बॅफूट लावून ट्रॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय की एकतर्फा असा विजय मिळवत असताना संघ टीम मॉडर्न आर्ट संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय टीम मॉडर्न आर्ट अँड हार्ड लक बाय विभूती नेटवर्क सायबा संघ. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप सारे असे शुभेच्छा असतील. येतोय टॉस की बॉसच्या दिशेनं जिथं आमच्या सोबतीनं जोडत आहेत यावेळेला कौस्तुभजी मेहर. थँक्यू मृदुल. चला मॉडर्न आर्ट कॅप्टन. चला कॅप्टन मॉडर्न आर्ट. मला वाटतं विमल सिंगच्या हस्ते टॉस होणार आहे.